काय मंडळी, मागील 2 दिवसात आमच्या योग वर्गाची परीक्षा पूर्ण होऊन आज आमच्या योग वर्गाचो निरोप समारंभ असा. पहिला सगळ्यांचा मनोगत ऐकण्यात इला. सगळ्यांनी आपल्याक महिन्याभरात काय काय अनुभविले ते सांगल्यानी. महिन्याभरातील आठवणी सांगता सांगता सगळ्यांचे डोळे भरून इले. त्यानंतर अध्यक्षांचा भाषण ऐकून कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन केल्याने. आमच्या योग वर्गात मांजरेकर सर यांचा वाढदिवस होतो, तो आम्ही साजरो केलो. सगळ्यांनी त्यांना एकत्र शुभेच्छा दिलो. थोड्या वेळात कार्यक्रम संपलो आणि जाता जाता नाश्त्याची सोय केलेली. नाश्त्याक कांदे पोहे केलेले होते. कांद्या पोह्याचो वास इलो आणि सगळे आम्ही थंय एकत्र झालो. हे ताई आणि हे सर पहिल्या नंबराक भेटाक होया म्हणून पुढे पुढे धावत होते. आजचो कार्यक्रम संपलो आणि आम्ही घरी जाऊक निघालो. घराकडे गेले आणि आमच्या वाडीत मंगेश काकांच्या गायीन पाडो घातलेले. तिचा खरवस बनवले त्या घराकडे घेऊन इले आणि खरवस म्हटला की कोणाक नको असता. थोडासा मी काढून घेतलंय, थोडासा घरात दिलंय आणि टेस्ट करून बघलंय तर एकदम जबरदस्त. दुपारनंतर बाबांनी गुडगुडी फोडूक घेतल्यानी, कारण खोबरा सुकवून तेल काढण्यासाठी आमका ती देवची होती. त्यानंतर कामावर इलय तर गावात वांगणी शेतीचा भात रवलेला त्याची मळणी घालत होती. खूप वर्षा झाली मळणी घालून, कारण पहिले मळणे खूप घातले जात होते, पण हल्ली सगळी लोक मात्र बिजी झाली. मळणी घालताना बघून मोह झालो आणि म्हटलंय 10-20 चक्कर मारियाच. मागणं फिरता फिरता मज जरा शेपूट मारीच होती, पण खूप छान वाटलं मळणी घालून. खूप दिवसांनी लहानपणीचे दिवस आठवले. तर जाता जाता मंडळी, तुम्ही असो आनंद कधी घेतलात की नाही माका नक्कीच कळवा.